खेळ झाले. मी हात सोडते. बघा अटक नका कर. खरंच काय नाही केलं. हा मग मला पटवून दे ना, पटवून दे मला. कोणी मारला अजयला? दत्ता, अजय हा माझा माणूस होता आणि जेव्हा त्याला तुझ्याबद्दल, तुझ्या सगळ्या जमिनीबद्दल कळलं तेव्हा तू अजयला मारायचं ठरवलंस. तुझ्या बहिणीचं त्याच्याबरोबर लग्न ठरलेलं असून सुद्धा तू त्याला संपवलास. घरामध्ये सगळं वातावरण आनंदित होतं कारण तुझ्या बहिणीच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण येणार होता आणि तू त्याच्यावर विरजण घातलंस. रात्री घरातून बाहेर पडून तू अजयला फासावर लटकवलास. मी खरंच काय नाही केलं. मी नाही मारलं अजय. मग कुणी मार? काय आहे? काय आहे? हा, चप्पल. कुणाची चप्पल आहे? तुझी चप्पल आहे ना? हा, हो की नाही? मग ही अजयच्या डेड बॉडी पाशी कशी मिळाली? मला खरंच माहित नाही. मी नव्हतं इथे. सर, याला बेड्या टाकून पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया फरफाटत. अजयला कसं मारलं, झाडाला कसं लटकवलं सगळं सांगेल. मी पाया पडते. अजून किती वेळ ह्यांकावर थांबवणार आहोत? एवढी कसली चौकशी? एवढा यांनी काय केलं नाही? हा वहिनी शांत हो. शांत? तुम्ही असं बोलणारच. तुमची चौकशी व्हायत नाही हा ना? हे बघ, याआधी सगळ्यांची चौकशी झालेली आहे. अभिरामवर सुद्धा त्यांनी संशय घेतला होता, त्याचा मित्र असूनही. माधवची सुद्धा चौकशी झाली. एवढंच कशाला, माझी सुद्धा चौकशी झालीये. आपण त्यांना नाही थांबवू शकत. या बेड्या टाकून जेलमध्ये टाकतील तरी तुम्ही सगळी जण बघत राहशाल. अगं दत्तानी काही केलेलं नाहीये ना, मग त्याला का शिक्षा होईल? का घेऊन जातील त्याला? आता नेला नाही ना? अहो, कालपासून तो माणूस काय बोलत नाही. हा नुसते बसूनच. माका माहित आहे त्यांची काय अवस्था झाली आधी. मी हात सोडते. माझ्या घोट या सगळ्यातून बाहेर काढा. बाहेर काढा. माझ्या पोरांचा तरी विचार करा. सरिता, शांत हो. हे बघ, दत्ता भाऊजी रागीट आहेत, पण ते असं काही करणार नाही. एखाद्याचा जीव घेणार नाहीत, हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि तरीही त्यांना काही झालं ना, तर आपण काहीही करून त्यांना सोडवू. शहरातला मोठ्यातला मोठा वकील करू आपण त्यांच्यासाठी. काय हो? काय झाला? यमुना, माका लय भीती वाटता गो. कसली? काय झाला काय असा? तर विश्वासराव इलो होत ना, तो परत चौकशी करूसाठी. काय? होय, दत्त दादांची पण चौकशी सुरू हा. पण मग तुम्ही का घाबरतास? त्यांका दत्ता भाऊवर संशय हा ना, मग त्यांची करतील चौकशी. अगो पण दत्त दादांनी माझं नाव घेतल्याने तर. असा कसा घेतील? त्यांनी काय कमी पापा केलेली हत? या बघ, स्वतः वाचूसाठी माणूस काय पण करीत. मग आपण काय गप बसायचा काय? येऊ दे तुमचं नाव, मी पण बघते. मी माझं तोंड बंद ठेवणार नाही. सगळं सांगेन.
अगदी सगळा. दुसऱ्याच्या ताटात विष कोण टाकूक सांगितलंय ता पण सांगितलं. या बघ, आता काय बोला नको. बघूया आधी काय होता ता. होय, पण तुम्ही पान पाडून राहू नको. हा बघा, काय नाही होणार. पण काय झालं तर मी आहे. हा, मी आहे ना. ती वर जाऊन बघते एवढी कसली चौकशी चालली हाती. आई अगो, हाय सगळी जण हातावर हात धरून तमाशा बघतील. आपल्यातच काहीतरी करू कोया. माका भेट तुझा हात अंका. भेटून घ्या, भेटून घ्या. एकदा आत टाकलं की नाही भेटताय. म्हणजे असं काय केलंय दादाने? विचारा ना त्यांनाच. ते नाही काय करणार. आपल्या माणसावरचा एवढा विश्वासच संधी देत असतो गुन्हा करायची. ती बागायती जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली तेव्हा विचारलं होतं का तुम्हाला? नंतरच कळलं ना तुम्हाला? हे बघा, मी त्यांना गुन्हा कबूल करायला लावतोय, पण ते अजून काहीही बोलत नाहीये. अजयकडे असलेले पुरावे अजय बरोबरच नष्ट झाले आणि म्हणून मला हे सगळं. पण जेव्हा माझ्या हातात ते पुरावे लागतील ना, तेव्हा दत्ताराम नाईक पोलिसांबरोबर पाहुणचार करत असतील. त्यांना कबूल करायला सांगा लवकर. मी बाजूक रवा. माका बोलूच आहात त्यांच्याशी. सर का आई आई अगं हो, काय झाला? अहो, रडतास की त्या? बाबा काय म्हणाला विश्वास दादा, बोला ना. अहो, काय झाला तर आमका सांगा ना. तुम्ही काय बोललाच नाही तर कसं कळणार आमका? धडकी भरताव माका, बोला काहीतरी. बाबा तुम्हाला कितीही काहीही झालं असलं ना तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला काही होणार नाही बाबा. अहो, बोला ना. तुमका एकट्याकच कित्या घेऊन इले ते? तुम्ही काय लपवून ठेवत नाही आहात ना आमच्यापासून? बोला काहीतरी, बोला. बाबा जे काही झालंय ते आम्हाला सांगा. मला विश्वास आहे की तुम्ही असं काही करणार नाही. पण तुम्ही काहीच सांगितलं नाही तर आपण काही करू शकणार नाही बाबा. तुम्ही असे शांत बसलात तर तुमच्या शांत बसण्याचे वेगळे अर्थ काढले जातील आणि मग पोलिसांना असं वाटेल की तुम्हीच सगळं केलंय. आईकडे बघा, काय अवस्था करून घेतलीये तिने. निदान तिच्यासाठी तरी बोला. या बघा, मी तुमका आता सांगत ठेवतोय. तुम्ही जर काय सांगितलं नाहीस ना तर मी सगळं जेवण खावण सोडून देईन. पाण्याचं घोट सुद्धा घेणार ते सांगत ठेवतोय. त्याला बोलवा. ए इकडे रे. नेवकीचा घेऊन ये त्याला.
सांगितलं तुका ऐका येणार नाही काय रे? हा चल येतंय. चल चल. साहेबांनो मग तुमच्याशी बोलूचा होता. माझ्याशी बोलायचंय? मलाही तुझ्याशी बोलायचंय. चल पहिले तू. साहेबांनो मग गावात जाऊचा होता. कुठं जायचंय? गावाला जायचंय. इतक्या वर्षात किती वेळा गेला होता गावाला? लहानपणी नानाने मका या वाड्यात आणलंय. अरे ते माहितीये रे. दरवर्षी दर महिन्याला किती वेळा? लय वेळा नाही गेलंय, म्हणजे 4-5 वेळा गेलंय. या काही वर्षात नाही गेलंय. आताच का जायचंय गावाला? कळेल तुला का अचानक गावाला जायचंय ते. तू अण्णांच्या मर्जीतला माणूस आहेस ना? होय, अण्णांचा माझ्यावर लय विश्वास होतो. हा विश्वास असणारच, कारण त्यांच्या प्रत्येक कामात तू सहभागी होतास. मग ते काम कुणालाही संपवण्याचं का असे ना. नाही साहेबांनो मी काय नाही केलंय. तू काय केलंय आणि काय नाही केलंय हे सगळं कळलंय मला. समजलं का? तळघरात जे हाडांचे सांगाडे सापडलेत ना, ते अण्णा हयात असतानाच आहेत. तसे रिपोर्ट आहेत. म्हणजे त्या सगळ्या मुर्द्यांचा हिशोब ठेवणारी एकमेव व्यक्ती इथे आहे, आणि ती म्हणजे नाथा, तू. नाथा, तू अण्णांसाठी खूप काही केलंस. त्यांच्या प्रत्येक कामात तू सहभागी होतास. त्यांचे गुन्हे लपवलेस. ते जे काम सांगतील ते तू केलंस. सांग ना का केलंस? आता मी गडी माणूस, ह्या करूच लागतं ना. पण त्याहून महत्वाचं, ह्याच्या बदल्यात तुझी काहीतरी अपेक्षा असणारच की. अपेक्षा कसली? अरे भूक असते ना माणसाला, पैशाची, प्रॉपर्टीची. आपण जे काही करतो त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी हवं असतं, म्हणूनच करतो, हो का नाही? आणि तिथेच तर तावडे अण्णांचं चुकलं. अण्णांनी प्रॉपर्टीची वाटणी केली आणि त्यांच्या या खास माणसासाठी काहीच ठेवलं नाही. अगदी सुषमाच्या नावावरही 6वा वाटा केला. पण ज्यांनी तिला सांभाळलं, ती शेवंताची मुलगी आहे हे इतकी वर्ष कोणालाही कळू दिलं नाही, त्या नाथाला मात्र या प्रॉपर्टीतलं काय मिळालं? काहीच नाही. आणि मग ह्याचा त्याच्या मनात राग आलाच असणार ना तावडे. आणि म्हणून मग या नाथाने त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न केला. साहेबांनो मी असं कित्याक करेन? कारण तुला तुझ्या प्रामाणिकपणाचा मोबदला मिळाला नव्हता, आणि तो तुला काही करून हवा होता. त्यात घरामध्ये 250 तोळे सोनं आहे हे तुला कळतं. काय सोनं हवं होतं का नाही? हा सोना माका कसा मिळत? ते तुला मिळणार नव्हतंच, म्हणून तू ते मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेस. मी? हा, तू आणि तुझ्या बायकोनी. अभिरामच्या लग्नाच्या वेळी दागिने चोरण्याचं प्लॅनिंग सुरू होतं तुमचं, हो का नाही? पण तोही प्रयत्न फसला. एवढंच नाही तर दत्तानी जेव्हा सुषमाला मारण्याचं प्लॅनिंग केलं त्यामध्येही तू सहभागी होतास, हो का नाही? अरे काय विचारतायत साहेब? अरे बोल बरे, काट टाकून बोलतो करू. नाथा, आता दत्तानी वरती सगळं पोपटासारखं घडाघडा कबूल केलेलं आहे. सगळं मला सांगितलेलं आहे. कळलं ना? मग बोल. सांगतोय साहेबांनो, तेवढाच चुकलं माझा. हो, तेवढाच चुकलं माझा. एवढा चुकला चुकला तेवढा.
नाथा, अण्णांनंतर तू कुणाशी प्रामाणिक असशील तर ते दत्तासोबत. दत्ताचं कुठलंही काम असो, मग ते शेतीचं असो किंवा मुडदे पाडण्याचं, त्यामध्ये तू सहभागी होतास. आणि अण्णांचा एकंदर इतिहास बघता मुडदे पाडणं हे तुझ्यासाठी फार अवघड काम नाही. मग तो सुषमाचा असो किंवा नेनेंचा. मी काय नाही केलं नेनेंका. अरे तू सुषमाला मारण्यासाठी दत्ताची मदत करू शकतोस, तर नेनेंना मारण्यासाठी करूच शकतोस. आणि नेनेंचं काम झाल्यानंतर तू अजयला संपवण्यासाठी त्याची मदत केलीस. साहेबांनो, मी खरंच काय नाही केलं. नाथा, आता लपवून काहीच उपयोग नाही. दत्ताची चप्पल अजयच्या डेड बॉडी जवळ सापडलेली आहे. तेव्हा दत्तानी आता तोंड उघडलेलंच आहे, तू हे उघडशील. मग गावाची नाही, पोलीस स्टेशनची वाट धरावी लागेल, समजलं ना? तेव्हा आठवून ठेव सगळं काही, नाहीतर आम्हाला सगळ्याची पुन्हा एकदा नव्या पद्धतीने आठवण करून द्यावी लागेल. काका, तू तरी सांग ना बाबांना, ते काहीच बोलत नाहीयेत रे. हे दत्ता, अरे काय झालं सांगशील तरी का? माझं वाचून या सगळ्यात. चुकले. काय बोलतास या? होय, खरा मी चुकले. काही झालं की माझं नेहमी डोकं पेटतं. मग तू टाकील बोलून टाक. बायका पोरांचा कुणाचा विचार नाही. रागानं माझा घात केला ना. म्हणजे भाऊजी, तुम्ही नाही नाही, मी नाही मारले. मी नाही मारले नेने काकांका, अजय. मी 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 त्यांच्यावर वैतागत होते, पण मी नाही मारले. आणि अजयचं काय? विश्वासराव कळलं की अजय पोलीस होता, आधीच माका माहित होता. काय? अजय पोलीस होता हे तुम्हाला आधीच माहित होतं? दत्ता, हे तू आम्हाला आधीच का नाही सांगितलं? का लपवून ठेवलंस तू? माझा आता विश्वासराव वाटता की मी त्याने काका अजय मारला ना. अजयच्या डेड बॉडी जवळ अजय चप्पल सापडली. अहो सांगताच काय? तुमची चप्पल थळ कसं जात? मला खरंच माहित नाही हे कसा झाला, पण मी खरंच सांगते मी काय नाही केलं. दत्ता भाऊजी, विश्वासरावनी चौकशी केली आहे, त्या अर्थी त्याच्याकडे काहीतरी पुरावे असण्याची शक्यता आहे. सो प्लीज जे खरं असेल ते सांगा. खरंच जर तुम्ही काही केलं असेल तर प्लीज ते कबूल करा.